स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. आणि गुड मॉर्निंग. खूप छान अशी सकाळ झालेली आहे, 6:30 वाजलेले आहेत आणि आज शिवण्याला जायचं आहे. तर आज असंच छोटासा व्लॉग होणार आहे. तर शिवण्याला आज ते पालखी आता येते आहे ना आपल्या इथं, तर त्यामुळं स्कूलमध्ये असं छोटंसं असं फंक्शन ठेवतात. जसं सगळेजण वारकरी बनून येतात, मुलींना नऊवारी वगैरे घालतात, तुळशी वगैरे. तर जसंच आज व्लॉगमध्ये असंच होणार आहे. शिवण्यासुद्धा आज मस्त साडी वगैरे वेअर करून जाणार आहे. तर मला जितकं दाखवता येईल मी तितकं सगळं दाखवणार आहे. आणि तिला आता साडी तर मी नाही घालू शकत, कारण की मला म्हणजे एवढी खास परफेक्ट जशी जमत नाही. जशी की आमची जी समोरची मुलगी आहे, फिरदोस नाव आहे तिचं, तर तिला खूप छान अशी साडी एकदम म्हणजे आता इथं सगळं जे काही लहान मुलं असतात ना, म्हणजे त्यांना ती एकदम प्रॉपर पद्धतीने साडी नेसवते. तर तिला खूप छान पद्धतीने, जशी काष्टा म्हणू द्या, साधी सिंपल म्हणू द्या, म्हणजे सगळ्या पद्धतीची तिला साड्या नेसवता येतात. तर तीच साडी नेसवून देणार आहे. पण आता सध्या ती प्रेग्नेंट आहे, तरी मी तिला आदल्या दिवशी विचारून घेतलं की तुला जमेल ना साडी नेसवायला. तर ती म्हटली की मला आवाज द्या की फोन करा. मग आता मी काय करते, आधी ती झोपलेली आहे, तर मी तोपर्यंत शिवण्याचं बाकीचं सगळं आवरून देते. केसांचा, हेअरचा बन, तिचा मेकअप वगैरे सगळं प्रॉपरली करून देते आणि लास्टला तिला फोन करते. आणि मग त्यानंतर तिला साडी घालायला येईल. मग आपण चला मग ब्लॉग सुरू कंटिन्यू करा. आज तर टिफिन वगैरे नाही आहे, तरी हे सुद्धा बाहेर चाललेले आहेत. तर यांचं फ्रेंड, सगळे ऑफिसचे जे फ्रेंड आहेत ते कुठेतरी बाहेर असं फिरण्यासाठी चाललेले आहेत, तर त्याच्यामुळे डबा नेणार नाही आहेत. तर शिवण्या त्यांचे सुद्धा आज लवकरच सुटणार आहे, त्याच्यामुळे त्यांचंही टिफिन नाही आहे. तर फक्त आता शिवण्यालाच रेडी करायचं आहे, टिफिन वगैरे काही होणार नाही आहे. चला मग कंटिन्यू करत राहा, बघत राहा कसा वाटतो शिवण्याचा लुक. नंतर फायनली मी तुम्हाला दाखवेलच. आणि बघा, लाईक करा, जास्त जास्त सपोर्ट करा. चला, शिवण्याचं थोडंफार मेकअप इकडे दाखव, लाईट, आणि त्याचबरोबर तिचा बन मागं दाखव, डोकं असं कर, असं कर, असं वरती असं, हां. त्याचा बन मी घातलेला आहे शिवण्याचं, तुम्ही बघू शकताय. आणि असं लुक तिचं थोडंसं क्रिएट केलेलं आहे. तर आता फिरदोस आहे ते समोरची, ती येणार आहे, तर ती तिला साडी घालून देईल. इकडे पावडर जास्त झाली का ग? तर ती दीदी आली की मग आपण साडी घालू, मग बाईचं फोटो काढू. हां, फोटोने आपण लेट होतो नाही होत. शिवण्याची साडी घालून तयार झालेली आहे. तर फिरदोस प्रेग्नेंट आहे, पण तरी पण ती वेळात वेळ काढून आलेली आहे सकाळी लवकर उठून माझ्यासाठी आणि शिवसाठी. थँक्यू बोल दीदीला. एवढं हळू. तर अशी साडी बघू शकते. आता कमरपट्टा वगैरे लावला का मग ती छान दिसेल. भुरी मांजर. अशा हलक्या साड्यांना मुलींना कामाला येतं, म्हणून मी अशाच नॉर्मल अशाच हलक्या साड्या छान वाटतात. मग तुम्ही कोण आहे? घालणार नाही म्हणजे मी काय घालणार नाही का, सांग बरं. पण तुम्हाला पण यूज होईल अशाच साड्या मी घेते. जास्त महागाच्या नाही आणि जास्त भरलेल्या साड्या नाही आवडत मला जास्त. बसावं तुम्ही. मी घेते का जास्त भरलेल्या? सांगा. हा 2000ची वर साडी आहे का? नाही ना. हलक्या साड्या आवडतात मला. कोणती कोणती दाखव मला. ती 4000ची. अरे 1000 रुपयात गंमत केलेली आम्ही दिवाळीची. प्रत्येक दिवाळीला 1000 रुपयात गंमत राहते. नाही, मला नवऱ्याची इज्जत नाही आहे, पण मी माझं स्वतःचं मला आवडतात, तशाच आवडतात मला साड्या. जास्त महागाच्या घेऊन काय करायच्या, उगाच अंगावर पडून राहतात. त्याच्यामुळे ना मस्त अशा 1000पर्यंत साड्या घ्यायच्या. हां, तर असं नाही का, छान वाटतात आणि आपण भरपूर पण वापरू शकतो. महंगा रोए बार बार, सस्ता रोए एक बार. असं ना, असंच ना, काय माहिती काय म्हणे. काय बघायचंय तुम्हाला? इंडिया फायनल मध्ये गेली ना. मग आता पार्टी
त्याच्यामुळे आपण रात्री येत होते तेव्हा जनगणमन चालू होतं एका घरामध्ये ना. मला तर शिवण्या अशी दिसते, मी हाय कोळी. तू नको दात काढू. शिवण्याला पॉपकॉर्न टाक एका बॅगेत. शिवण्या, श्रेया थोडंसं घेऊन जा, लवकर सुटणार आहे. हा काय ना, त्याला मॅच चालू आहे ना. तर शिवण्यासाठी तुळस बघू शकता, ही मम्मी डॅडींनीच लावलेली होती वरती, मस्त अशी तुळस आहे. तर आता ही तुळस शिवण्याने, तर खूप घाईगडबड झाली होती आणि अचानक शिवण्याचं ते ठरलं. पण आमची तुळस काही प्रिपेअर नव्हती. तर रात्री डॅडींनी याला आयडिया केली, जो हा खडू आहे तर या खडूनेच त्यांनी असे नाही का याला डॉट्स मारून दिले, थोडीशी जरा चांगली दिसेल. तर आता ही तुळस शिवण्या स्कूलमध्ये डोक्यावर अशी घेऊन जाणार. चला तर आता शिवण्या रेडी झाली का मग तिचे रील्स वगैरे शूट करू आपण. बघू शकताय शिवण्याचं असं लुक आज क्रिएट झालेला आहे. स्माईल कर. झोपायला वैतागलेल्यासारखी झालेली आहे. तर तिची हेअरस्टाईल आणि तिचं लुक कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. तर तिच्या छान अशा रील्स थोड्याशा शूट करते, आठवण राहिले तर बघत राहा तुम्ही. आणि कशी वाटते माझी शिव नक्की कमेंट्स करून सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता शिवण्याचं एकदम प्रॉपर लुक आहे. त्यामुळेच मॅडम लोकांनी तिला आज मध्ये उभे केले होते, कारण की बाकीच्या मुलींनी एकदम नॉर्मल फ्रॉक वगैरे घालून आलेल्या होत्या. जे शिवण्याचं लुक होतं ते एकदम प्रॉपर होतं. तुळशी वगैरे तिला दिलेली होती आम्ही घरून, तर त्याच्यामध्ये खूप छान दिसत होती. इथं शिवण्याला स्कूलला सोडून मी असं रोज थोडंसं, हा जो चढचा रस्ता आहे आमच्या इथे, तर त्या रस्त्याला थोडंसं वॉकिंगला येत असते. तिला सोडून झालं का त्यानंतर घरी गेले की मी घरची कामं. आता शिवण्या तर परत रिटर्न तो गेटअप राहणार नाही शिवण्याचा, त्याच्यानंतर ती नॉर्मल लुकमध्येच येईल. तर तिच्या रील्स वगैरे जास्त करून शूट केलेल्या आहेत बऱ्यापैकी. तर जसं तर कधी वैतागत होती ॲक्च्युली ती करायचं म्हणून मी म्हणत होती, पण बघू आली की मग नॉर्मलच गेटअप राहील. चला आता घरी गेल्यावर माझी कामावर आलेली आहे आता घरी. आणि पसारा आता खूप पडलेला आहे, कारण की मेकअप करायचं म्हटलं तर मुलींचं सगळ्या गोष्टी आवरावं लागतात. आता ती येईल 11:40ला जवळपास, तर तिला 11:40ला मी घ्यायला जाईल. आणि तिचा गेटअप तर आता खरंच निघूनच जाणार, कारण की सकाळी जे लुक होतं आणि माझी धावपळ चालली होती की तिचे फोटो काढावं, पण ती काय करत होती, कंटाळत होती, तिला आवडत नव्हतं. कारण की मागच्या वर्षी मला वाटतं जी UKGला होती तर त्यावेळेस तिचं शूट केलं होतं, तर ते फोटो खूप छान आले होते. त्यावेळेस ती सपोर्ट पण करत होती, पण आता ती ऐकायलाच मागत नाही. आता नकोच म्हणते, फोटो वगैरे नाहीच करते. तर मी तरी घाई गडबडी जितके काढता आले तितके काढले, व्हिडिओ पण काढले. तर बघू आली चांगली व्हिडिओ तर ठीक आहे. तर आता मी माझी बाकीची कामं आवरते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. तर आता अरे हे बघ कसे बघतायत. हाय हाय. तर बाहेर लहान मुलांची पालखी आहे, खूप छान असं मस्त जात आहे. पण शिवण्याच्या स्कूलचे नाही आहेत, ते छोटे जे प्रायव्हेट स्कूल वगैरे असतात ना, तर त्यांची स्कूलची जी पालखी आहे ती. तर खूप छान असं छोट्या छोट्या मुली मस्त रेडी झालेल्या आहेत आणि खूप मस्त त्यांचं लुक दिसतंय. तर म्हणजे माझा कांदा माझा लाल झालेला आहे. मी करत आहे मठाची डाळ दुपारच्या टायमिंगला. आता सकाळी डबे नव्हते कोणाचेच, तर इथं लसूण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, थोडासा कढीपत्ता. तर आता हे लाल झालं का त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, कट केलेले टोमॅटो मी टाकून देत असते. झटपट अशी डाळ असते, खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की ट्राय करून बघा, जर तुम्ही करत असाल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.
आता हे थोडंसं हलकं हलकं टमाटर थोडे सॉफ्ट झाले की त्यामध्ये आपल्याला लाल पावडर ॲड करायची आहे. थोडीशी चवीनुसार आपल्याला, त्याचबरोबर हळद मी ॲड करणार आहे. आणि हे सुद्धा लाल पावडर आता तेलामध्ये छान मिक्स करायची. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. त्यानंतर स्वच्छ अशी डाळ धुतलेली आहे, मगच मी पाण्यामध्ये टाकली होती. आता ही डाळ आपल्याला टाकून द्यायची आहे कुकरमध्ये. तर थोडंसं पाणी मी अजून ॲड करणार आहे, कारण की जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे आपल्याला डाळ आता मी जवळपास 2 आणि दुसरी तिसरी शिट्टी आहे जी मीडियम फ्लेमवर अशी करून घेणार आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि झाकण लावून 2 शिट्ट्या आणि मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी अशी करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता, इथे डाळ आपली रेडी झालेली आहे. जास्तही शिजलेली आवडत नाही, गाळ केलेला नाही. तर मम्मी डॅडींना अशीच आवडते आणि अशीच छान लागते. ओन्ली फक्त लाल पावडर मी ॲड केलेली आहे. आता मस्त छान अशी धुतलेली फ्रेश कोथिंबीर आता आपण छान अशी टाकून द्यायची, म्हणजेच की खूप छान असं लुक पण येतं आणि छान अशी एकदम चवदार अशी डाळ लागते. तर नक्की करून बघा मठाची डाळ. तर ही मठाची अशी झटपट डाळ मी रेडी करून घेतलेली आहे. पीठ भिजलेलं आहे. आता इथं चपात्या करते, मम्मीला भाकर टाकून देते. तर हा एक मी खुडा केलेला होता कालचा, तर खुडासुद्धा मी डॅडींना देणार आहे. त्यांना फार आवडतो. काल उपवास होता त्याच्यामुळे त्यांनी खाल्ला नाही. तर शिवला मी घ्यायला गेले होते. आता मम्मी डॅडींना जेवण देऊन दिलं आधी आणि मग शिवला घ्यायला गेले. आणि शिव आलेली आहे. शिव कसं झालं तुझं सांग स्कूलमध्ये? चांगलं. मजा आली? मॅडम काय बोलली तुला मला सांग? काहीच नाही, पण छान बोलली. कशी दिसत होती तू? छान. 2 मिनिटासाठी साडी घालता. 2 मिनिटासाठी काय असं थांबलं 2 मिनिटासाठी. जाऊ दे, हाऊस असती. आज ते शिवण्याचं बंद भारी आला होता, एकदम मस्त झाला होता. बघ शिव दाखवा इकडे तोंड कर ना. लय क्यूट असा छोटासा बन तयार झाला होता. तिचे केस कट केले ना त्याच्यामुळे. आता तिला त्रास होतोय, आपण सगळं काढूयात. आणि इथं पण पिन घालतं. मग ते पायात अडकत होतं. बाई कशी तरी साडी काढली मी तिची. जितके पिनं लावल्या तर तितके सेफ राहतं ना, सुटायला बिटायला नको. त्याच्यामध्ये खाली लावली. ती खाली काय लावली कारण की तिचा पाय ना अडकत होता त्याच्यामध्ये, म्हणजे तोंड घेऊन पडली असती, साडी सुटली असती. वातावरण एकदम असं काळोख झालेलं आहे बाहेर. पावसाचंही वातावरण आहे. आता शिवण्याचं केस आपली मम्मी अशी ती आपल्याला सही. किती बाउन्सी दिसतात शिवण्याचे केस. शिवण्याचे केस किती बाउन्सी दिसतात. तर शिवण्याचे केस इथं तुम्ही बघू शकताय, एकदम मस्त असे बाउन्सी झालेले आहेत. आणि आता बसलेत त्या, कारण टिफिन नव्हता नेलेला त्याच्यामुळे कुरकुरे त्यांचं चालू. चला तर मग कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.